तर मंडळी आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलला सुरुवात होतीये आणि गाडी चालून चालून कुठेतरी माझ्या पाटणीला त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे मी घेतलं झोपून. तर नमस्कार मंडळी, तर काय चाललंय? आजचा प्रवास होता तो म्हणजे जानू आणि माझा आणि सह्याद्रीचा. आज आपण एका वेगळ्या जागेवर भरकटायला जाणार होतो. भरकटायचा विषय जरा अलगच होता, पण विषय मात्र शेवटपर्यंत पहा. तर गाईस आपण चाललेलो आहे बाहेर, नाही का, म्हणजे भारी भारीतलं. आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलला सुरुवात होते, कारण की आपण टाकतोय ब्लॉग आणि भारीतला ब्लॉग असणार आहे. त्यासोबत तुम्ही पाहू शकता ती जानू तिथे बॅक साईडला आहे आणि पाऊस यायला लागला आहे आणि आपल्याकडे जर्किंग नाही, नाही का, स्वेटर आहे. सो जाऊया, बघूया त्या अननोन प्लेसचं काय महत्त्व आहे. सो योयो करीत कॅमेऱ्यामध्ये बोटं दाखवीत आज आपल्याला जाता जाता दिसत होता तो म्हणजे शेतात चाललेला एक ट्रॅक्टर. मंडळी या ट्रॅक्टरकडे बघितल्यानंतर मला तर भारी वाटतच होतं, बाकी मला काय वाटणार आहे. त्यासोबत म्हशी आणि मला भेटलेला गाईड. ह्या गाईडने रस्ता काढीत काढीत आपण एका महाराष्ट्रातल्या अमेझिंग स्पॉटवर जातोय. मंडळी काय हा स्पॉट होता? हा स्पॉट नव्हता तर जुन्नर तालुक्यामधली जन्नत होती. तर मंडळी तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, हेच मी सांगेन. आणि तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या, तो पण नॉन कॉपीराइट म्युझिक सोबत. एक खुनकार असलेला रिव्हर्स वॉटरफॉल. मंडळी महाराष्ट्राची शान असलेला रिव्हर्स वॉटरफॉल जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटामध्ये वसलेला आहे. हा महाराष्ट्राची शान नक्कीच आहे, कारण की हा वॉटरफॉल पाहायला विदेशातून लोक येतात आणि याची साधारण खोली आहे ती म्हणजे 3000 फीट. My heart rages around like an ocean in my head, because there are so many things that I left unsaid.